मिळत आहेत। महाराष्ट्राचा बुलंद आवाज जुन्नर भूषण समालोचक ज्यांनी मात्र या हंगामामध्ये 100 अधिक स्पर्धा आपल्या समालोचनाच्या माध्यमातून कव्हर केल्या असे चंद्रकांत शेट्टे सर आपल्यासोबत जुळले गेलेले आहेत। माझ्यासोबत मात्र आपल्याच शिवडी विधानसभेतील एक उभरता समालोचक अभिषेक पाटील जुळला गेलाय आणि मी मराठी समालोचक रोशन पाताडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024च्या या नवीन पर्वामध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचं, उपस्थित सर्व संघ मालक, सर्व खेळाडू मित्रांचं आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे। पंचांचा इशारा, टाइम सेट केला जातोय। ओव्हर नंबर 1 साठी दिलेश देवरुखकर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक मात्र पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे। ऑन स्ट्राइक पाहायला मिळेल फरदीन काझी आणि नॉन स्ट्राइक पाहायला मिळेल सूर्या नायडू। मुंबई क्रिकेट पटलावरती मात्र ही दोन उभरती नावं, तसं बघायला गेलं तर फरदीन काझी सध्याच्या घडीला मात्र संपूर्ण भारतभर आणि भारताच्याही बाहेर आखाती देशांमध्ये ज्या नावाचा बोलबाला राहिला, ज्याने मात्र कमी वयामध्ये आपल्या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपल्या नावाभोवती एक वेगळं वलय निर्माण केलं, असा आपल्याच शिवडी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरमधील हा खेळाडू, ज्याच्या फलंदाजीचा जलवा पाहण्यासाठी मात्र प्रेक्षक मोठ्या संख्येने या मैदानावरती गर्दी करतायत, तो फरदीन काझी इन ऍक्शन मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। दिलेश देवरुखकर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेलं पाहायला मिळतोय आणि पहिलाच बॉल काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना फरदीन काझी ब्रँडेड चौकार। जबरदस्त फटका आगाज केलाय, अंजाम काय येतो या मॅचचा हे पाहण्यासाठी मात्र आता अजून 5 ओव्हर आपल्याला वाट पाहावी लागेल। ओहो, काय फटका सजवलाय, अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी, बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे फरदीनच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार षटकार। आउटस्टँडिंग, इनक्रेडिबल बॅटिंग, लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते। सुरुवातीच्या दोन्ही बॉलवरती हल्ले चढवलेत। फुलटॉस चेंडू होता, बेरर चेक प्रमाणे हाताळला गेलेला हा चेंडू, त्याचा मात्र पुरेपूर समाचार घेतला। पॉइंटच्या डोक्यावरून मात्र बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं फरदीन काझीने। एक चौकार, एक षटकार, 2 चेंडूंमध्येच मात्र इथे 10 धावा जमवल्या गेलेत। मेरे वक्त का आखिरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है, ये तो ताकी ताकी है, पिक्चर अभी बाकी है। तर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा, पाहत रहा, अनुभवत रहा। शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 मॅच नंबर 6 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। आणखीन एक बॉल, वाह, दर्जेदार फटका, लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव्ह फरदीन काझीच्या बॅटमधून। पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार। हॅलो, बरेच समर्थक आज मात्र शिवडी परिसरातून या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळतील। शिवडी मुंबईकर या संघाचे संघ मालक संदीपजी इंगळे, त्याचबरोबर समीरजी नाईक, शिवाभाऊ दरेकर आणि त्यांचे सर्व सहकारी आज मात्र खेळाडू कक्षाच्या दिशेने उपस्थित। तसेच या ठिकाणी भरत लोहार सरांचं आगमन होत आहे। टेनिस क्रिकेट जगतातील एक लेजेंड खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा ज्यांच्या नावाची चर्चा झाली, अगदी क्रियो कप भारतीय टीमचे कर्णधार पद सांभाळणारे आणि आखाती देशांपर्यंतचं क्रिकेट गाजवणारे या ठिकाणी भरत लोहार सर, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे। इथे मात्र बॉटम हँडचा वापर केला जातोय आणि व्यासपीठावरती मात्र शुभागमन झालेलं आपण पाहिलं। अगदी ज्या भारतीय संघाने टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप इंग्लंड देशामध्ये जाऊन खेळला आणि नुसता खेळला नाही तर तो जिंकला सुद्धा, असे मात्र तसेच या ठिकाणी इप्का लॅबोरेटरीचे कॅप्टन भूषण पाटील सर आपलं देखील या ठिकाणी आगमन होत आहे, एक नामवंत संघ फार्मास्युटिकल कंपनी मधील। तर भूषणजी आपलं सुद्धा स्वागत, भरत सर आपलंही स्वागत। ओहो, काय जबरदस्त फटकेबाजी, इथे मात्र आता धावांचा पाऊस पडतोय। या रखरखत्या उन्हामध्ये प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन, वारंवार बॉल सीमारेषा पार आणि येतो या वेळेला सूर्या नायडूच्या बॅटमधून चौकार। एकेरी दुहेरी धावांवर जास्त विश्वास नाहीये या फलंदाजांचा। चौकार आणि षटकारांमध्ये डील करायची
ठाणली आहे या दोन्ही फलंदाजांनी. पुन्हा एकदा गॅप शोधलाय. अलॉंग विथ द कार्पेट बॉल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. चौकार. शेवटचा चेंडू शिल्लक होता आणि त्यावरही मोठा फटका सजवलाय. ओव्हरची होती समाप्ती. जशी ही ओव्हर संपेल डीजे मास्टरला संधी देऊया, एक सुमधुर संगीत ऐकूया आणि काही क्षणातच परत येऊया. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि अतिशय आक्रमक फलंदाजी 25 धावा या पहिल्या षटकातून मात्र जमवल्या गेल्यात. एक चौकार, त्यानंतर 2 षटकार, एक एकेरी धाव आणि लगातार 2 चौकार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले असताना सलामीचे 2 फलंदाज आपला आक्रमक अंदाज इथे दाखवून देत आहेत. एका बाजूला आहे फरदीन काझी तर दुसऱ्या बाजूला आहे सूर्या नायडू. उल्हास पॅकरचे सर्वे सर्वा उल्हासजी गोवेकर यांच्या सुद्धा शुभेच्छा शिवडी मुंबईकर या संघाच्या पाठीशी आहेत. पहिल्या षटकातून 25 धावा, अतिशय विस्फोटक बॅटिंग आपल्याला झालेली बघायला मिळते. पुन्हा एकदा मात्र ऑन स्ट्राईक फरदीन असेल. गोलंदाजी मार्क वरती एक युवा गोलंदाज ऋतिक नागले. स्विच इट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील. सूर्यकांत आडाव सरांनी मान्यता दिली आहे. या अपीलला उचलून धरलंय. मोठा झटका लागतोय तो शिवडी मुंबईकर टीमला. फरदीन काझी बाद. विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. पहिला धक्का. गोलंदाजाने आता मात्र फरदीन काझीची विकेट पटकावली. आत्मविश्वास मात्र नक्कीच उंचावलाय आणि नव्याने आलेला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये राज रावल. शिवडी मुंबईकर या संघामध्ये मात्र बराच युवा खेळाडूंचा भरणा आहे आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर नुतिक नागले या गोलंदाजाने मात्र फरदीन काझी सारख्या एका इनफॉर्म बॅटरची विकेट पटकावली आहे. त्यामुळे त्याचाही आत्मविश्वासाचा आलेख आता मात्र थोडासा उंचावलेला असेल. परफेक्ट यॉर्कर इकडे हाताळला जातोय. बॉटम हँडचा वापर केला. यॉर्कर लेनच्या चेंडूला मात्र खोदून काढत हलक्या हाताने स्टिअर करत मात्र एक सिंगल धाव घेतली आहे. राज रावल आपल्या वैयक्तिक धावांचं खातं उघडतोय. स्ट्राईक रोटेट करतोय आणि संघाच्या धावसंख्येला एक घर पुढे नेतोय. 26 धावा सध्याच्या स्थितीला मात्र शिवडी मुंबईकर संघाच्या खात्यामध्ये. विरोधात मात्र अयान स्टार, अमित महाडेश्वर अँड टीम. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 आपण बघत आहात. एक नवी संकल्पना घेऊन ही संपूर्ण आयोजन समिती आणि या वेळेला थ्रू दी कव्हर्स, ओव्हर दी कव्हर्स, क्लासिकल फटका, एक कॉपी बुक स्टाईल लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह सूर्या नायडूच्या बॅटमधून येतो षटकार. सुंदर फटका, देखणा फटका, दिमागदार फटका, एक रुबाबदार फटका. या वेळेला आखूड टप्प्याचा बॉल होता. बॅटची घेतली एक कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. सूर्या नायडू बॅक टू दी पवेलियन, कॉट बिहाइंड. विकेटचं बटन, खेळाडू बाद.
प्रथमेश लांडगे. आपटलेला बॉल आणि लगातार इथे आपल्याला पाहायला मिळते आणखीन एक विकेट. आल्या पावली माघारी परतलाय प्रथमेश. उसळता चेंडू आणि त्याला मात्र पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची घेतली आहे कडा आणि पुन्हा एकदा फलंदाजाला शिकवलाय धडा. गोलंदाजाने मात्र इथे आपल्या टीमला कमबॅक करून दिलाय. आणखीन एक मोठी विकेट आली आहे. शिवडी मुंबईकर संघाला आणखीन एक धक्का. विकेट गिरता हुआ और एक सुमधुर संगीत बजता हुआ. आइए डीजे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, धन्यवाद. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि ऋतिकच्या हातामध्ये मात्र पहिली वहिली विकेटची हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024च्या आज पहिल्या दिवसामध्ये पहिली विकेटची हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे या गोलंदाजाच्या हातामध्ये. शेवटचा चेंडू होता त्याला मात्र चांगल्या पद्धतीने सन्मानजनक फटक्यात परावर्तित केला आणि तिकडे मात्र एक धाव घेतली आहे नव्याने आलेला फलंदाज ओमकार. तिकडे मात्र एकेरी दाबेसोबत मात्र या ओव्हरची समाप्ती करतोय आणि या एकेरी दाबेसोबत मात्र आता धावसंख्येचा आलेख जो आहे तो थोडासा आता खालावलेला बघायला मिळतोय. पहिल्या षटकातून आपण जर पाहिला तर 25 धाबा आल्या होत्या, परंतु आता 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर सरासरी 16.5 धाबांची आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 33 धाबा धावफलकावरती. एका मागोमाग एक आलेले विकेट्स मात्र कुठेतरी धावसंख्येवर अंकुश लावण्याचा प्रयत्न तिकडे गोलंदाज ऋतिकने केलाय. अगदी आपण जर पाहिलात तर प्रभावी गोलंदाजी त्याने केली. लगातारचे 2 विकेट्स, परंतु शेवटच्या बॉलवर ओमकार हडशीनं चांगला सन्मान दिला आणि एक धाव घेऊन मात्र समाधानी राहिले. फलंदाजाचा मात्र मोमेंटम कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न तिकडे केला आणि एकेरी धाब्यानंतर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. नवीन ओव्हरसाठी मात्र नवीन गोलंदाजी मार्कवरती. सौरभ सावंत आले आले इथे अपील केली आणि तीच अपील सुद्धा पंचांनी उचलून धरली आहे. स्ट्रेट अंपायरने आपलं एक बोट आसमंताकडे उंचावलंय. ओमकार हडशी बॅक टू दी पवेलियन. चौथा धक्का शिवडी मुंबईकर टीमला. विकेट गिरता हुआ एक सुमधुर संगीत बजता हुआ. या डीजे. दर्शन पाडावे करी रोड परिसरातील हा खेळाडू आहे. 6व्या क्रमांकावरती मात्र मैदानाच्या आतमध्ये त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळते. पुन्हा एकदा मात्र परफेक्ट यॉर्कर लेंटो क्रशर बॉल इकडे हाताळलाय. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते गोलंदाजाकडून. सौरभ सावंत मात्र गोलंदाजीसाठी आलेला असताना पहिल्या बॉलवर त्याने मात्र यश प्राप्ती त्या ठिकाणी केल्यानंतर मात्र आता त्याचाही आत्मविश्वास थोडासा वाढलाय. एक चांगला बॉल तो हाताळतोय. या वेळेला पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. मोठा फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी ताकदीने आणि पुऱ्या जोशाने बॅट फिरवली जरूर, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये हवा तसा संपर्क नाहीये. कुठेतरी मात्र मागील ओव्हरमध्ये ऋतिक नागले सारख्या गोलंदाजांनी शेवटी मुंबईकर या टीमला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. अगदी यशस्वी प्रयत्न राहिला आणि यानंतर आपण जर पाहिलं तर सौरभ सावंत आले, त्यांनी सुद्धा एक विकेट मात्र पटकावली आहे. राज रावलच्या खांद्यावरती एक मोठी जबाबदारी. फुलटॉस चेंडू या वेळेला मात्र आत्मविश्वास दिलाय आपल्या टीमला. मैदानाच्या आतमध्ये राज रावलच्या बॅटमधून आडव्या बॅटनं बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6
षटकाराने मात्र कमबॅक केलाय शिवडी मुंबईकर टीमने. 40 धावा टीमच्या पूर्ण. पुन्हा एकदा मात्र फुलर लेनचा ऑफस्टमच्या थोडासा बाहेरचा चेंडू, त्याला मात्र ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक फंबल होतोय. एका धावेला दुसऱ्या धावेत कन्वर्ट करावं लागेल. होय, आणि मात्र फलंदाजांनी तेच केलंय. दिलेश देवरुखकर त्या ठिकाणी मात्र थोडंसं मिसफिल्ड करताना बघायला मिळाले. परिणामी मात्र एका धावेला दुसऱ्या धावेत कन्वर्ट करण्यामध्ये फलंदाजांना मिळते यश. आणि या 2 धावांसोबत संघाची धावसंख्या आता मात्र 42 धावांवरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक षटक क्रमांक 3 मधून. लास्ट 1 बॉल टू गो फ्रॉम दिस थर्ड ओव्हर. पुन्हा एकदा मात्र काय जबरदस्त लाईन हाताळली या गोलंदाजाने. काय जबरदस्त लेंथवर गोलंदाजी केली आहे. अचूक टप्पा आणि अचूक दिशा अशी पद्धतीची मात्र गोलंदाजीची आपण समाप्ती झालेली पाहिली. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे समाप्त होईल आणि या एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या झाली ती मात्र 43 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू, धन्यवाद. अगदी IPLच्या धर्तीवरती आपण मैदानाकडे जर लक्ष टाकलं तर सध्याच्या स्थितीला असं वाटतंय की एका बाजूला मुंबई इंडियन्स टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला सनरायझर हैदराबाद या 2 संघांमध्ये चालू असलेला हा सामना आहे की काय. एक वेगळी संकल्पना, एक वेगळी थीम घेऊन यावर्षी मात्र शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 हे पर्व आपण आयोजित करत असताना बघत आहात. दिलीपभाई गवस, नवनाथजी गाडवे, शिवाजीभाऊ दरेकर, प्रथमेश नाना पवार, मंदार गुरव, शैलेश शेडगे, मयुरेश भवर, शैलेश हरमळकर अशी बरीच नावं या आयोजन समितीशी जुळली गेली आहेत. दरम्यान या वेळेला मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला मात्र समोर पंच केलंय, ड्राईव्ह केलंय ते समोरच्या दिशेनं. 2 धावांचा प्रयत्न तिकडे सुरू आहे. राज रावल आणि राज रावल सोबत दर्शन पाडावे. एका बाजूला शिवडीचा एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे, दुसऱ्या बाजूला करिरोड परिसरातील एक युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्क वरती मात्र आपण पुन्हा एकदा पाहू शकाल ऋतिक नागलेला. मागील ओव्हरमध्ये एक चांगली ओव्हर त्याने हाताळली आणि त्यामुळे कर्णधाराने पुन्हा एकदा त्याला गोलंदाजी करण्याचा इशारा इकडे केलाय, विश्वास दाखवला. तर ऋतिक वरती पहिल्या बॉलवरती 2 धावा आलेत. या वेळेला मात्र पल्लूस्कूप करण्याचा प्रयत्न, अगदी वेगळ्या धाटणीचा फटका, अगदी कलात्मक बॅटिंग करण्याचा प्रयत्न राज रावल करतोय. थोडंसं बरंच अक्रॉस द लाईन जाऊन शफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आणि बॅट मधला कोणताही संपर्क तिकडे पाहायला मिळत नाहीये. अगदी यष्ट्यांवरून ट्रॅव्हल होत असताना हा चेंडू जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. जगदीश जाधव आपल्याला पाहायला मिळतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. ऋतिकचा पुढील चेंडू राजसाठी. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता, आपटलेला बॉल होता, तो मात्र जाऊन शरीरावर आदळतोय. लेग बाईचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला कळवला जातोय. आता मात्र सध्याच्या स्थितीला शिवडी मुंबईकर या संघाला धावांची गरज आहे. मग त्या धावा कोणत्याही स्थितीमध्ये येऊ देत. बाईज असतील, लेग बाईज असतील, वाईट बॉल असेल, नो बॉल असेल, एकेरी, दुहेरी, तिहेरी किंवा मग चौकार, षटकार, धावा येणं महत्वाचं आहे. या वेळेला लोअर फुलटॉस चेंडू होता, पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळला जातोय. परफेक्ट लेंथ इथे मात्र पकडली आहे दोन्ही गोलंदाजांनी. फलंदाज मात्र थोडस गोंधळलेले दिसत आहेत, थोडस गडबड करतायत. धावान घेण्यात थोडासा कॉलिंग मध्ये कुठेतरी एकेरी धाबेवर समाधानी राहावं लागलं. मागील बॉलवर आलेले एकेरी धाबेसोबत 47 धावा धावफलकावरती शिवडी मुंबईकर टीमच्या खात्यामध्ये. ऋतिक नागले एक प्रतिम गोलंदाजी करत असताना मागील 4 चेंडूंमध्ये त्याने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलेत. तिकीट मारा, परंतु या वेळेला ओव्हर दी कव्हर्स बॉल चाललाय सीमा पार आणि येतोय या वेळेला राज रावलच्या बॅट मधून उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार. थँक्यू. शेवटचा एक बॉल शिल्लक, धावसंख्या मात्र झाली ती 53 धावा. 5व्या आणि 6व्या क्रमांकाच्या या मधल्या फळीतल्या फलंदाजाने डाव सावरण्याचा प्रयत्न केलाय. आणखीन एक फुल टॉस बॉल, पैर पर बॉल तो हवाई सैर पर बॉल, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे ऋतिकच्या चेंडूवरती राज रावलच्या बॅटमधून आणखीन एक षटकार.
थँक्यू डीजे. शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे. वेळेत मात्र या ठिकाणी इनिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करत राहा, अन्यथा मात्र तुम्हाला योग्य ती पेनल्टी लागली तर मग त्यासाठी आयोजन समिती जबाबदार असणार नाही. आपल्याला आयोजन समितीच्या वतीने वेळेचा निर्बंध घालून दिलेला आहे. निर्धारित वेळेत मात्र आपल्याला इनिंग पूर्ण करायची आहे. आजच्या दिवसात एकंदरीत 13 सामने आपल्याला संपूर्ण दिवसभरात पूर्ण करायचे आहेत. चार षटकांखेरीज 59. जगदीश जाधवच्या या बॉलवरती दर्शन पाडावेने बॉलला दाखवली आहे दिशा, ठरवली आहे दशा, परंतु लॉंग ऑन वरती आहेत फिल्डर. पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय दर्शन पाडावेचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन, 5th विकेट गोज डाऊन. 5वा धक्का लागतोय शिवडी मुंबईकर टीमला. नवीन फलंदाज आदित्य गुरव याच काळ चौकी परिसरातील एक चांगला खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जात असताना. बिग बॅश काळा चौकी या स्पर्धेमध्ये मात्र चांगलं प्रदर्शन राहिलं या खेळाडूचं. आता मात्र तो 7व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानावर दाखल होतोय. जगदीशने मात्र पहिल्याच बॉलवर विकेट पटकावली आहे. प्रयत्न चांगला केला दर्शनने, परंतु अर्धवट मनाने खेळलेला फटका होता. या वेळेला मात्र इकडे आपण जर पाहिलं तर आदित्य त्याची मात्र झेल इथे हातातून सुटली आहे. जीवनदान मिळतंय आदित्यला. थोडक्यात बचावली आहे. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर नशीबवान ठरले आदित्य. इथे आणखीन एक विकेट पटकावण्याचा धोका होता, परंतु आता जीवनदानानंतर एक धाव घेतली आहे, त्यामुळे संघाची धावसंख्या आता 60 धावांवर जाऊन पोहोचली आहे. 5 विकेट्स आतापर्यंत गमावले शिवडी मुंबईकर टीमने. राज राबल सारख्या फलंदाजावर मोठी जबाबदारी, परंतु त्याचाही हा फटका फसलेला दिसतोय. बॉल खाली येतोय फिल्डर आणि राज राबलला सुद्धा माघारी परतावं लागतंय. आणखीन एका विकेटचं पतन होतंय. विकेट सोबत मात्र डीजेला संधी मिळेल. एक छोटंसं सुमधुर संगीत ऐकूया आणि काही क्षणातच परत येऊया. धन्यवाद. मैदानावरती मात्र आता 8व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी शिवडी परिसरातील एक अनुभवी खेळाडू छोटासाई परळ या संघासाठी सुद्धा मात्र खुल्या गटातील स्पर्धा त्याने खेळलेल्या असा रामदास घारगे आता मात्र मैदानावरती. रामा इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल शिवडी मुंबईकर या टीम कडून. बॅटर नंबर 8च्या भूमिकेत. जगदीश जाधव याच्या ओव्हरमधले मात्र 3 चेंडू शिल्लक राहिलेत. रामासाठी मात्र हा हाताळलेला यॉर्कर बॉल त्याला मात्र मनगटाच्या साह्याने खेळून काढलं. पहिली धाव वेगाने घेतली आहे, थ्रो मात्र तितकासा खास नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात पुन्हा एकदा मात्र स्ट्राईक एंडकडे थ्रो अपील केली आहे आणि ती अपील मात्र पंचांनी फेटाळून लावली आहे. एका बॉल मध्ये 3 धावा पूर्ण करणारा हा 2 खेळाडूंचा जोडगोळा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला आहे आदित्य तर दुसऱ्या बाजूला मात्र रामदास घारगे. वैयक्तिक धावांचं खातं इकडे रामदासने उघडलंय. 3 धावांसोबत संघाची धावसंख्या पुढे सरकते 63 धावांवरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होईल. जगदीश जाधव मात्र पुढील चेंडूसाठी काय विचार करतील, कशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवतील. आदित्य गुरव मात्र कशा पद्धतीची बॅटिंग करेल येणाऱ्या 2 चेंडूंवरती, कारण हे 2 चेंडू आता मात्र या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू आहेत आणि त्यावर मात्र आपलं 100% द्यायचंय. आणि या बॉलवर काय फटका सजवलाय, वा. लॉफ्टेड पॅडल स्वीप पाहायला मिळतोय. बॉल जातोय मात्र डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरून सीमारेषेच्या पलीकडे. सडक पे कडक, दिल गया धडक. थँक्यू. शेवटचा बॉल शिल्लक राहिला आहे.
या पुढील सामन्यासाठी मात्र टॉससाठी रेडी राहा. शेवटच्या बॉलवर मात्र बॅटच्या आतल्या हिशेला चेंडू लागून लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या दिशेने गोविंद वाल्मिकी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. 2 धावांच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद होईल. 1 धाव मात्र नक्कीच त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या एकंदरीत आपण जर पाहायचं झालं तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली आहे ती 70 धावा आणि जिंकण्यासाठी मात्र अयान स्टार या संघाला 71 धावांची आवश्यकता असेल. दरम्यान पुढील मॅचचा टॉस आता आपण इथे कंप्लीट करणार आहोत. जिजामाता 11 विरुद्ध सिद्धेश पॅकर. दोन्ही टीमच्या संघ मालक संघनायकांना विनंती करतोय आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत आणि आपल्या सोबत आज मुख्य उपस्थिती सन्माननीय भरत लोहार सर आपल्या सोबत आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली मात्र भारतीय संघ टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप खेळण्यासाठी इंग्लंड देशात गेला आणि नुसता गेला नाही तर तो वर्ल्ड कप भारतामध्ये आणला सुद्धा. अशा क्रिओ कप विजेत्या भारतीय संघाचे नेतृत्व करणारे संघनायक भरतजी लोहार सर आज आपल्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल हा पुढील मॅचचा टॉस. सिद्धेश पॅकर कर्णधार आलेले आहेत. अपोजिट टीमचे कॅप्टन प्रतिस्पर्धी संघाचे संघनायक आपल्याला सुद्धा विनंती आपण सुद्धा वरती या. भरत सर यावर्षी शिवडी विधानसभा प्रीमियर लीग मध्ये आपल्याला IPL चा भास होतोय कारण सर्व टी शर्ट्स किट बघाल तर IPL च्या टीम प्रमाणे सर्व किट आहेत आणि टॉस मध्ये कॉल कोण करणार सर्वप्रथम सांगायचंय. अजित कॉल करेल. सिद्धेश पॅकर कडून कॉल होतोय. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. नाणेफेक जिंकली अजितने. अजित टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय काय आणि या पर्वामध्ये आज खेळत असताना कसा एक्सपिरियन्स राहिला. पहिली मॅच ऑलरेडी तुम्ही खेळलेले आहात आणि या मॅच मध्ये खेळण्यासाठी काय रणनीती घेऊन मैदानात तुमची टीम उतरणार आहे. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू आणि एक चांगला प्लॅटफॉर्म आहे नवीन प्लेयरसाठी, तर माझ्या टीमला अजून चांगल्या खेळायचा आम्ही घेऊन प्रयत्न करू आणि समोरच्या टीमला किती धावांपर्यंत अडवण्याचा प्रयत्न करणार येणाऱ्या इनिंग मधून. मी 60 धावापर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. तर समोरच्या टीमने टॉस जिंकलाय. सर्वप्रथम तू टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता. मी क्षेत्ररक्षणच केलं असं. आणि जसं आपण पाहतो की हे चेसिंग ग्राउंड आहे म्हणजे त्यामुळे प्रथम फिल्डिंग घ्यायची आणि मग जितका स्कोर समोरची टीम बनवेल तो चेस करायचा. तर एक सोपं समीकरण आहे या मैदानावरचं. तर समोरच्या टीमने प्रथम तुम्हाला 60 धावांपर्यंत अडवण्याचा प्रयत्न करू असं सांगितलंय. तुमची टीम प्रथम बॅटिंग करताना किती धावा जमवण्याचा प्रयत्न करेल. मी जास्तीत जास्त 80 रन करायचे प्रयत्न करू. 80 ते 90 रन. आणि यावर्षी या पर्वात खेळण्याचा कसा अनुभव राहिला पहिल्या मॅच मध्ये आणि या संपूर्ण नवीन पर्वाबद्दल काय सांगशील. खरंच तर 2 वर्षानंतर ही टुर्नामेंट होते. जे खूप वाट बघत होतो या टुर्नामेंटची. शिवडी विधानसभामधली सर्वात म्हणजे चांगली टुर्नामेंट म्हणून ओळखली जाते ही टुर्नामेंट. त्यासाठीच वाट बघत असतो. दरवर्षी सिद्धेश भोसले यांना आम्ही हे करू की दरवर्षी टुर्नामेंट भरवा, सर्वांना खेळायला भेटणार. तर तुम्हाला दोघांनाही या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. ऑल दी बेस्ट बोथ द टीम्स. आणि भरत लोहार सर आज आपल्या सोबत आहेत. मी भरत सरांना विनंती करेन आज आपल्या या युवा खेळाडूंना आपण या ठिकाणी आलेले आहात तर 2 शब्दात आपण या सर्व युवा खेळाडूंना मार्गदर्शन करायचंय. अच्छा, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मला इथे बोलल्याबद्दल. भाई गवस वगैरे ॲक्च्युली थँक्यू. काय 2 वर्षापासून मी येत नव्हतो. भाईला यावर्षी बोललो कसा येतो म्हणून या टुर्नामेंटला आणि वेळ काढून आलो. काळा चौकी म्हणजे काय ग्राउंड मुंबईचं हे ग्राउंड असं आहे भगतसिंग की सगळ्यात लेजंड लोक मोठे प्लेयर आणि सगळे स्टार या ग्राउंडला क्रिकेट खेळलेलेच आहेत. माझं आणि भाईचं तेच बोलणं चाललेलं. MRI BRI बॉलपासून ते क्रिकेट चालूच आहे. चेंजेस झालेले आहेत. अशा लीग होत आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. चांगली अरेंजमेंट केलेली आहे पूर्ण IPL टाईप. पण ॲक्च्युली मुख्य हे आहे की ह्याच्यातनं चांगले प्लेयर घडायला पाहिजे. या म्हणजे आता मुंबईचं क्रिकेट थोडंसं म्हणजे थोडे सगळ्यात बोलत आहेत थोडं मागे होत चाललंय. पण ह्याच्यातून चांगले प्लेयर येतील. आता एक पोरगा जो त्यांनी बॉलिंग टाकली, त्यांनी फर्दीनचा विकेट काढला. खूप चांगली बॉलिंग टाकवतो पोरगा. हां, त्यांनी खूप चांगली बॉलिंग टाकली. जेव्हा तुम्ही स्टार लोकांबरोबर खेळाल तर तुम्ही स्टार होऊ शकता. असं काही नाही की मी वरचं क्रिकेट खेळू शकत नाही. फक्त मी एकच सगळ्यांना यंग पोरांना सांगेन की त्यांनी जसा वेळ भेटेल तसा प्रॅक्टिस करावा. प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे चांगलं क्रिकेट खेळायचं असेल तर.
आणि सर जसं तुम्ही इंग्लंडला गेलात भारतीय संघासाठी मात्र नेतृत्व केलात क्रिओ कप भारतासाठी तुमच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिंकला तर त्याबद्दलचा एक छोटासा अनुभव आपल्या सर्व युवा खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी. नाही, अनुभव म्हणजे असं काही नाही. आता टेनिस क्रिकेटचा विजय झाला असं झालं, कारण कोण विचार करणार आहे की लंडनला जाणार टेनिस बॉल क्रिकेट. गेलं तिकडे आणि मी गॉडला थँक्यू बोलेन की त्या टीम मी लीड केली. एवढं वर्ष जे क्रिकेट खेळलो 25 वर्ष, त्याचं एक बोलतात ना की पे बॅक भेटलं आपल्याला, गुडविल भेटते रिटर्न ते. पण चांगली टुर्नामेंट होती आणि आपला संघ जिंकला. आम्ही लॉर्ड्सवर गेलो. लॉर्ड्सवर जाणं एवढं सोपं काम नाही आहे इव्हन लेदर बॉल क्रिकेटरसाठी. आपलं टेनिस बॉल क्रिकेट पोचलेलं आहे आणि आज टेनिस बॉल क्रिकेटनी किती हाईट घेतली आहे हे तुम्ही ISPL वरनं तुम्हाला कळलंच असेल. तर आता मी तर यंग पोरांना अजून एक सांगेन की तुम्ही मेहनत करा, चांगले परफॉर्म करा, फॉर्म भरा, ऑप्शनमध्ये या. जेव्हा टीम्सचे ट्रायल्स होतात, कारण आम्ही गेल्या वेळेला चेन्नई सिंगमचे ट्रायल्स केले, आता येणाऱ्या ISPL मध्ये मला वाटतं बहुतेक टीम्स ट्रायल्स करतील आणि अशी खबर आहे की यावर्षी अजून 2-4 टीम वाढतील. तर यंग पोरांनी मेहनत करायला पाहिजे आणि चांगलं क्रिकेट खेळून तुम्ही टेनिस क्रिकेटला आता तुम्ही एक व्यवसाय म्हणून समजू शकता. पण तरी पण मी सांगेन की नोकरी करून हे क्रिकेट खेळा, फक्त क्रिकेट खेळत बसू नका. आपला अभ्यास वगैरे पूर्ण करा आणि अभ्यास करून जॉब करून तुमचं पॅशन फॉलो करा. धन्यवाद सर, जास्त वेळ आपण घेणार नाही. सेकंड इनिंगचा खेळ सुरू झालाय. खूप खूप धन्यवाद आपण या ठिकाणी आल्याबद्दल आणि आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल. आमच्या आयोजन समितीच्या वतीने मंदार गुरव आपल्याला मी विनंती करेन आपण सन्माननीय भरत लोहार सर यांचा एक विशेष सत्कार आपल्या आयोजन समितीच्या वतीने हे सन्मान चिन्ह ही या स्पर्धेची आठवण म्हणून असणारी ट्रॉफी आपण भरत लोहार सरांना देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे, त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत. खूप खूप धन्यवाद भरत सर, आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवलात आणि या युवा खेळाडूंना आपण प्रोत्साहन दिलात त्याबद्दल आपले पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक 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 आभार. चला आता मात्र जशी या नवीन इनिंगची सुरुवात झालेली आपण बघतोय 71 धावांचा पाठलाग आणि 71 धावांच्या पाठलागाला जशी सुरुवात होते कॉमेंट्री बॉक्स मधून आपण आवाज ऐकाल तो माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील यांचा. धन्यवाद.
पहिलाच बॉल उडवलाय, बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, यश झेल पकडलाय, विकेट आली आहे आणि फलंदाज निलेश देवरुखकर बाद. अप्रतिम कॅच अभिषेक आपण इकडे पाहिली. आणि आज आपल्या स्पर्धेच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन आमच्या आयोजन समितीचे हितचिंतक सल्लागार, आमचे पुरस्कर्ते, आमचे बक्षीसदाते सन्माननीय उल्हासजी गोवेकर आमच्या मैदानावरती आज उपस्थित आहेत. मी उल्हासजी आपल्याला विनंती करतोय आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. आणि सोबतच आपल्या शिवडी परिसरातील आपण ज्यांना इंस्टाग्राम वरती बऱ्याचदा पाहिलं असाल, आपण त्यांचे रील्स व्हिडिओज इंस्टाग्रामच्या माध्यमातून पाहत असतो, असे आपल्या शिवडी विधानसभेतील इंस्टाग्राम रील स्टार आमचा सर्वांचा लाडका रेक्सा. रेक्सा आपल्याला विनंती आहे, रेक्सा आपल्यासोबत आज मैदानावरती, एकदा जोरदार टाळ्या रेक्सासाठी होऊन जाऊ द्या. प्लीज कम अप. रेक्सा या, आपल्याला व्यासपीठावर येण्याची विनंती असेल. उल्हासजी, रांजरबाई आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा वरती या. शिवाभाऊ आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. येस, ओव्हर टू यू अभिषेक. थँक्यू रोशन. व्यासपीठावरती आपण पाहतोय प्रमुख पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय अथर्व फराठे. पहिल्याच बॉलवरती महत्वपूर्ण विकेट देखील आली आहे. पुढचा बॉल बेगीट करण्याचा प्रयत्न, आणखी एक क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि झेल पकडलाय. ओंकार हडशी, वॉट कॅच, अफलातून झेल आणि आणखी एक फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळते. वॉट कॅच. शुभम नवीन फलंदाज सिद्धी शेडगे मैदानाच्या आतमध्ये आलाय. जवाब झेल पाहायला मिळाला. ओंकार हडशीच्या माध्यमातून बरोबर उडी मारून पकडला बाउंड्री लाईन वरती आणि अथर्व फराडेची खेळी संपुष्टात आली आहे. नवीन फलंदाज सिद्धी शेडगे, द मॅन फ्रॉम लालबाग. हॅट्रिक बॉल रिषभ चव्हाण गोलंदाजीसाठी आलाय. परळचा सितारा मैदानाच्या आतमध्ये आणि लगातारच्या 2 बॉल वरती 2 महत्वपूर्ण विकेट देखील त्याने पटकावले आहेत. हॅट्रिकचा बॉल, त्या बॉलला जर आपण पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिले सिद्धीने आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. चांगलं षट खात असताना आपण पाहतोय फरदीन काझी या संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. एकूण 10 संघ आणि 10 संघांचे 10 आयकॉन खेळाडू, 10 संघांचे 10 संघ मालक, अशा पद्धतीने खेळवली जाते ही स्पर्धा SVPL 2024. फरदीनचे चाहते देखील आपण पाहतोय मैदानामध्ये. या खेळाडूची फलंदाजी पाहण्यासाठी आलेत आणि चांगला खेळ देखील केला पहिल्याच इनिंग मध्ये फरदीन काझीने. नेक्स्ट बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतली आहे. डायरेक्ट थ्रो, यस डायरेक्ट थ्रो. सिद्धी शेडगे माघारी परतताना पाहायला मिळते. यस यस नो नो चा कॉल आणि यस चा कॉल दिला आणि यस फलंदाज सिद्धी शेडगे देखील माघारी परतलाय. आणखीन एक विकेट आली आहे. डीजे
नवीन फलंदाज आहेत गोविंदा वाल्मिकी. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 19 या आकड्यावर आणि 3 गडी माघारी परतले टीम अयान स्टार लालबाग. षटक क्रमांक 2 चा खेळ. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या. या षटकामध्ये अवघी एकच धाव खर्च केली ऋषभ चव्हाणने आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील पटकावले. आणखीन एक विकेट आली ती म्हणजे धावबाच्या स्वरूपातली विकेट. नेक्स्ट बॉल बॅटची कडा घेतली आहे. फरदीन बॉल पर्यंत पोहोचलाय. यस, रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येतोय. पहा काही षटक हाताळतोय ऋषभ चव्हाण. प्रभावित करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अवघी एकच धाव खर्च केली आतापर्यंत ऋषभ चव्हाणने आणि 5 बॉल हाताळलेत. 2 महत्वपूर्ण विकेट देखील आले. एक विकेट आली ती म्हणजे धावबाच्या स्वरूपातली सिद्धी शेडगेची विकेट. षटक क्रमांक 2 चा खेळ. रन झाले धावफलकावरती 19 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मधील SVPL क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. शेवटचा बॉल होता. यावेळेला शेवटच्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर चेंडूला सन्मान दिला, ढकललं कव्हर क्षेत्रामध्ये आणि 1 धाव देखील पूर्ण केली. पहा काय षटक हाताळलं. अवघ्या 2 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण विकेट पटकावल्यात. नाव आहे ऋषभ चव्हाण. म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 10च्या सरासरीने 20 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. षटक क्रमांक 3 सूर्या नायडू गोलंदाजीसाठी आलाय. सूर्याचा पहिलाच बॉल हवेमध्ये. बॉलला उडवलंय, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. नाव आहे गोविंदा वाल्मिकी यांच्या बॅट मधून येतोय षटकार. बरोबर पिक केला आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. नेक्स्ट बॉल. यावेळेला बॉल सोडून दिलाय. पंच नासिर शेख आम्हाला कळवतायत हा वाईड बॉल आहे आणि या वाईड बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 27 या आकड्यावर. सूर्या नायडू आणखीन एक शिवडीचा सितारा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल हाताळलाय सूर्या नायडूने. आता मात्र डॉट बॉल येतोय. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं गोलंदाजाचं
फलंदाज गोविंदा वाल्मिकी आणि तदनंतर मात्र चांगलं षटक हाताळत असताना पाहायला मिळतोय सूर्या नायडू. गोविंदा वाल्मिकी आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय जगदीश जाधव. पुढचा बॉल आणखीन एक स्लोअर वन बॉल पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, त्याने झेल पकडला, विकेट आली आहे. फलंदाज गोविंदा वाल्मिकी बाद. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. संकेत देवरुखकर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 27-27. लॉस ऑफ 4 विकेट. टीम अयान स्टार लालबाग. सूर्याचा पुढचा बॉल, आणखीन एक बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. गतीमध्ये परिवर्तन करत असताना पाहायला मिळतोय सूर्या नायडू, कारण पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता सूर्या नायडूच्या आणि तदनंतर मात्र चांगलं षटक हाताळतो सूर्या. यावेळेला देखील चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सूर्या नायडू प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. क्या बात आहे. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये. महत्वपूर्ण विकेट देखील सूर्याने पटकावली आहे. यावेळेला नो बॉल. पंचांचा इशारा आलाय, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. संकेत देवरुखकरच्या पॅट मधून येतोय रुबाबदार षटकार. फ्री हिटचा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव. यस, 1 फॉर दी ओव्हर, 1 बाउन्स. वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली जाईल. धाव संख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 35 या आकड्यावर. फ्री हिट्स ऑन आहे. संकेत देवरुखकर बीमर बॉल पडताळला गेला पंचांच्या माध्यमातून. त्या बॉलवरती षटकार आला आणि आता मात्र फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल, त्याच्यावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. बॉल पकडतील. फ्री हिटचा बॉल असल्या कारणास्तव हा झेल होऊ शकला नाही आणि तोपर्यंत 2 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक 3 चा खेळ देखील समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती टीमच्या 37. लॉस ऑफ 4 विकेट. टीम अयान स्टार लालबाग. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं ना तर शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आणखीन 34 धावांची गरज. लास्ट 12 बॉल 34 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. टीम अयान स्टार लालबाग विरुद्ध शिवडी मुंबईकर्स असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. रिषभ चव्हाण गोलंदाजीसाठी आलाय षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. दुसरं षटक हाताळत असताना जर आपण पाहिलं तर रिषभने अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स देखील पटकावल्या होत्या त्या षटकामध्ये. तोच ऋषभ चव्हाण पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय 4थं षटक हाताळण्यासाठी. 12 मध्ये अजून जर आपण पाहिलं तर 34 धावांची गरज आहे. 12 मध्ये 34 करायचे. जगदीश जाधव आणि दिलेश देवरुखकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम अयान स्टार लालबाग या संघाकडून.
पहिलाच बॉल, वॉट शॉट, बॉलला पाठवले वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे, वन बाउन्स भीतील धावाचार, येतोय चौकार. विनंती असेल प्रेक्षक, आपण रेलिंगला चिटकून उभं राहायचं नाहीये. विनंती असेल प्रेक्षकांना थोडं आपण मागे व्हा. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज जोर देऊ नका त्या रेलिंग्सवर. सामन्याचा आनंद जरूर घ्या, पण प्लीज विनंती असेल सर्व प्रेक्षकांना थोडं आपण मागे उभे राहा. दुखापत होण्याची शक्यता आहे, विनंती असेल. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय ऋषभ चव्हाण. पुढचा बॉल उडवलाय, आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पार, जगदीश जाधव ब्रँडेड षटकार. एक चौकार एक षटकार ठोकलाय जगदीश जाधवने आतापर्यंत, म्हणजेच 2 बॉलवरती 10 धावा आल्यात. पुढचा बॉल, आणखीन एक बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय, मिळतील धावा 4, येतोय जगदीशच्या बॅट मधून SVPL ब्रँडेड चौकार. 3 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 14 धावा खर्च केलेत आणि आपण वेळेकडे देखील लक्ष देतोय आणि वेळ देखील संपुष्टात आली आहे, म्हणजेच वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. 9 मध्ये आता 20 करायचे सामना जिंकण्यासाठी. लास्ट 9 बॉल 20 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत ठोकले गेले जगदीश जाधवच्या बॅट मधून. ऋषभ चव्हाण, पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय, एक धाव घेतली जाईल आणि एकाच धावेवर समाधान पाहायला मिळेल. या एके धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 52 धावा. जगदीश जाधव यांनी जर आपल्या संघाला सामना जिंकवून दिला तर युवराज भालेराव यांच्याकडून 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक जगदीश जाधव यांना दिलं जाईल. चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय जगदीश जाधव. संकेत देवरुकर आणि जगदीश जाधव ही जोडी. ऋषभ चव्हाण, पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय, त्याने बॉलला अडवलंय आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 53 या आकड्यावर. 7 मध्ये आता 18 करायचे सामना जिंकण्यासाठी. जगदीश जाधव संपूर्ण संघाची जबाबदारी घेऊन आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. पुढचा बॉल, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकच रन मिळेल आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. जगदीशला देखील तेच हवंय, कारण स्ट्राईक वरती मला यायचंय, म्हणजे 4 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 54 धावा आणि पहा 4 षटकांचा खेळ समाप्त देखील झाला आणि वेळ देखील संपुष्टात आली आहे. म्हणजे जो आपला 30 यार्डच्या बाहेरचा एक्स्ट्रा प्लेयर आहे तो मात्र 30 यार्ड मध्ये येईल. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 मध्ये करायचे जिंकण्यासाठी 16 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 71 धावांचा पाठलाग संघ करतोय. 54 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय. नवीन गोलंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी आदित्य गुरव यांना आमंत्रित केलं जाईल आणि जो 30 यार्डच्या बाहेरचा एक्स्ट्रा प्लेयर आहे तो मात्र 30 यार्ड मध्ये येईल. पेनल्टीला सामोरं जावं लागतंय कारण 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय.
6 बॉल आणि 17 धावांची गरज. 54 धावा धावफलकावरती झाल्या. 4 गडी माघारी परतलेत टीम अयान स्टार लालबाग. जो बाहेरचा एक्स्ट्रा प्लेयर आहे तो मात्र आतमध्ये येईल 30 यार्ड मध्ये. पेनल्टी 6 मध्ये 17 करायचे जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल पहा काय हाताळलाय. वेगवान चेंडू, प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. पहिलाच बॉल प्रभावित केल्या. मॅचचं समीकरण बदललंय. उर्वरित 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. जगदीश जाधव संपूर्ण संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. अयान स्टार्स लालबाग या संघाकडून खेळत असताना त्याला साथ देतो नॉन स्ट्रायकिंग एंडला संकेत देवरुखकर. क्रिकेटचा थरार आदित्य गुरव गोलंदाजीसाठी आलाय. याच परिसरातील एक युवा उद्योन्मुख खेळाडू. पहिलाच बॉल चांगल्या रीतीने त्याने हाताळलाय. 5 मध्ये 17 करायचेच सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट बॉल. पुढचा बॉल उडवलाय. फ्लाइटेड फटका. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मैदिल नावा 6 येतोय षटकार. थँक्यू. मॅचचं समीकरण बदललंय. 4 मध्ये आता 11 करायचेच सामना जिंकण्यासाठी. बरोबर पिक केला बॉलला जगदीश जाधवने आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवटचे 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. चांगला बॉल पाहायला मिळतोय. 1 रन पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. नाही मिळणार रन. आणि या एकेरी धावेच्या मदतीने पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 मध्ये करायचे आहेत 10 धावा. लास्ट 3 बॉल 10 रन्स टू विन. क्रिकेटचा थरार SVPL 2024 क्रिकेटचा महासंग्राम. फरदीन काझी एका बाजूला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला जगदीश जाधव. शिवडी विभागातील 2 तारे सितारे एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. आदित्यचा पुढचा बॉल राईज झालाय बॉल आणि या बॉल वरती जर आपण पाहिलं तर विकेट देखील येईल आणि पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल आणि या वाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 62 धावा. कोणता फलंदाज, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. अयान स्टार लालबाग. श्रेयस मारणे म्हणजेच बबलू मारणे फलंदाजीसाठी आलाय. बबलू मारणे फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. मॅचचं समीकरण आता बदलले पुन्हा एकदा. जगदीशला स्ट्राईक मिळाली आहे. स्ट्राईक वरती त्याला यायचं होतं आणि ते काम देखील त्याने फिट केले. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि 9 धावांची गरज आहे. SVPL 2024 कोणता संघ सामना जिंकणार? फरदीन काझी आपल्या बुद्धीचा वापर करताना पाहायला मिळतोय. सातत्याने आपण पाहतोय फिल्डिंग पोझिशन चेंज करत असताना ते करणं गरजेचं आहे, कारण 3 बॉल मध्ये 9 धावांची गरज. समोर जर आपण पाहिलं तर जगदीश जाधव सारखा ताकदवार फलंदाज मैदानामध्ये उभा आहे आणि त्याच फलंदाजा विरुद्ध यावेळेला हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा प्रयत्न फसलाय आणि सूर्या नायडू तोपर्यंत पोहोचलाय देखील बॉल पर्यंत आणि आता मात्र रन घेतली जात नाहीये. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 2 आणि 2 मध्ये करायचे आहेत. सात धावांची गरज. शेवटचे 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. सामना बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर.
यावेळेला चांगला बॉल हवेमध्ये आहे. सूर्या नायडू धावतोय, पळतोय, तोपर्यंत बॉल फरार 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 फरार. मिथिल धावा 4 येतोय जगदीशच्या बॅट मधून. चौकार. मॅच ऑन. शेवटचा चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती म्हणजे 3 धावांची. शेवटचा बॉल, 3 रनची गरज. सामना बरोबरी सुटला तर मात्र सुपर ओव्हर. आणि जगदीश जाधव वैयक्तिक 46 धावांवरती नाबाद फलंदाजी करतोय. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल, 3 धावांची गरज. सामना बरोबरी सुटला तर मात्र सुपर ओव्हर. काय होईल प्रेक्षक देखील पाहतायत या सामन्याकडे. प्रेक्षकांना देखील आतुरता असेल काय पाहायला मिळेल चित्र या सामन्याचा. शेवटचा बॉल, 3 धावांची गरज. आदित्य गुरव हिरो ठरेल का या मॅच मध्ये. शेवटचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झेल पकडलाय का. झेल पकडलाय जरूर, पण आता मात्र पंचांनी रिव्ह्यू घेतलाय बीमर साठी. पंच पडताळणी करतील कारण क्रुशियल मुवमेंट आहे या मॅचची. आणि म्हणूनच ठीक आहे ऑन फील्ड अंपायर यांनी रिव्ह्यू घेतलाय. अजूनही मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा थर्ड अंपायरच्या दिशेने. बीमर आहे की नाही याची पडताळणी करतायत. कोणता संघ सामना जिंकणार अजूनही प्रश्न पडलाय प्रेक्षकांना. हाच तर क्रिकेटचा खेळ ज्या क्रिकेटने तुम्हा सगळ्यांना वेळ लावलाय. SVPL शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम. निर्णय आलेला नाहीये. अजूनही प्रश्न पडलाय कोणता संघ सामना जिंकणार. काही प्रेक्षक म्हणत असतील की फरदीनचा संघ हा सामना जिंकावा. काही प्रेक्षक म्हणत असतील जगदीशने हा सामना जिंकावा. यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजेच हा सामना जिंकलाय टीम शिवडी मुंबईकरच्या संघाने. व्हॉट अ मॅच. जगदीश जाधव एकाकी लढत त्याने दिली या मॅच मध्ये. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. प्रेक्षकांना विनंती असेल एकटा लढला या मॅच मध्ये. शेवटच्या बॉल वरती त्याची विकेट आली, पण जगदीशचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण काय फलंदाजी केली पहा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असताना बॅटची वरची कडा आणि क्षेत्ररक्षकाने झेल पकडला. आणि म्हणूनच की काय टीम शिवडी मुंबईकर्स या संघाने हा सामना जिंकलाय. व्हॉट अ मॅच. या स्पर्धेचा नियम आहे खेळाडूंना विनंती असेल आपण हँडशेक करून मैदानाच्या बाहेर या. या स्पर्धेचा नियम आहे. विनंती असेल प्रत्येक नियमांचं पालन करून ही स्पर्धा खेळवली जाते. चांगला खेळ केला आहे अंश स्टार या संघाने. जगदीश जाधव एकटा लढला या मॅच मध्ये, पण हा सामना मात्र जिंकलाय फरदीन काझी.